हे इथंच होती 6-111 मागच्या वर्षी. बेड नाही का ओलावा धरून ठेवते, त्याच्यामुळे पिकाला फायदाच आहे. टेम्परेचर आहे वरचं आणि मग जमीन ते 70 डिग्रीवर गरम होऊन राहील. तुमच्या नंग्या पायानं असं असं झोमते का नाही. जे बेड मारले होती तर बंद डुकरायनं निसंतान केला. धोंडी गिंडी काढा सारे जण आपापल्या गावात, तेव्हा कुठं पाऊस येईन. सगळ्यांना रामराम. आजची तारीख 18 जून. वावर दाखवून दे. यवतमाळ जिल्ह्यात अजूनही पाऊस आलेला नाही आहे. तालुका कळंब. नाही हो मामा, किती दिवस झाले पाऊस नाही आला? आजची 18 तारीख आहे. थोडासा आला होता 1-2 वेळा. 10 दिवस हो ना, त्याला पाऊस नसते म्हणा. हो. पाईप उचलायचे पडन का? नाही नाही पडत आहे ना. नाही परवडत नाही. ड्रीपवाल्यानं करावं. नाही ड्रीप वाल्या तर सोपी आहे ना. सोपी आहे हो. काऊन नाही ड्रीप वाल्या तर सोपी आहे. सोपी आहे, बटन दाबणे मस्त. हो आणि त्याचं एकरभर असन हो तर त्या ड्रीप पासून त्याचं इकडं वलीची होते. बंद घंट्याभरात. घंटाभरात हो. इथं बंदी दिवसाची शिफ्ट म्हणजे पट्टीच होती. पापा थोडं पाणी पिऊन घाई झाले ना. हो. मग इले हाका मार. ये जेनी ये थांब बस, अंगावर नको उडो. ये इथं मागच्या वर्षी पराठी होती आपली. थोडंसं पाणी आला आहे वरतं, अद्दर दिसत असन थर का ते थोडंसं माती हे झाली आहे. पण अजून पाणी आला नाही तर अजून पेरणी काही केली नाही. आता त्याला तिकडलं जिथं आपण 6-111 टाकणार होतो ते वावर दाखवून देतो. 4 फुटावर आपले जोड आहे, नंतर 10 फूट आहे. पण अजून काही करायची इच्छा नाही. कमीत कमी एक तरी पाऊस येऊ द्या चांगला. एक आला मग कसा थोडासा त्याला सपोर्ट होते स्प्रिंकलर लावाले. त्याच्यामुळं काही घाई करू नका, कोणीच करू नका. खूप जणांना केला आहे मी. 5-6 शेतकऱ्याचं म्हणजे ऐकलं, त्यानं लावलं आहे. पण नंतर काय होते, आता 45-40 डिग्रीवर जर टेम्परेचर आहे वरचं आणि मग जमीन ते 70 डिग्रीवर गरम होऊन राहील. तुमच्या नंग्या पायानं असं असं झोमते का नाही. त्याच्यात म्हणजे पाईप एवढे गरम येऊन जाते, ते उचलणं नाही होत. आणि माणसं काही येत नाही. माणसं बिलकुल येत नाही उन्हीच्या कामाले थंडावा झाल्याशिवाय. आणि ते आले ते 7 ते 12 येईल. 7 ते 12 तुमची लाईन नसो, तेवढ्यात कामच का होऊन राहिलं आहे. त्याच्यामुळं काही त्या भानगडीत पडू नका. सागाचा फांदा मोडला. हे सागाची झाडं आपण 5-6 वर्षाच्या आधी लावले होते, चांगले झाले. आता हे आता साईडचे कापा लागन म्हणजे कसे वर तर सरळ वाढते. हां, हे इथंच होती 6-111 मागच्या वर्षी. हे जे दिसत असून तुम्हाला हे बुडं, हे इथं आहे. हे वाले हे त्याचेच बुडं आहे. धुऱ्यावरही लावली होती, कारण की आपल्याजवळ बैल नाही आहे, ढोरं नाही आहे काहीच. आपण धुऱ्यावर आता तणनाशक वगैरे मारतोच तो. हां, तर आपल्याला आता सध्या आपलं टोकन यंत्र हे 9 इंचावर करून आहे. 9 इंच म्हणजे आता असं एवढं तरी हो ठीक आहे. हां, इतकं येणार. इथं एक तुरीचा दाणा, इकडं म्हणजे 2-3 तुरीचे दाणे असे आपण मदत करणार आहे. तर हे जे अंतर आहे हे 4 फूट आहे. नंतर हे 10 फूट आहे. इकडे हे पहा, हे दाखवतो. हे पहा, हे जे तुम्हाला आता नाली दिसून राहिली आहे हे, आणि हे 10 फूट अंतर आहे या बेडपासून तर त्या बेडपर्यंत. तर ह्या नाली, हे एक नाली आणि इकडून एक नाली बनवून राहिली आहे. त्याच्यामुळे हे आता जर याच्यात लहान ट्रॅक्टर मी फिरवला तर हे BBF पद्धतीनं सोयाबीनची पेरणी झाल्यासारखं होते. आणि मोठा ट्रॅक्टर जर घातला तर 7 जर दाते असन तर इकडलं शेवटचं दातं आणि तिकडलं शेवटचं दातं याले नाही का पोतं गुंडाळून घ्यायचं. म्हणजे कसं होते, मधातले जे 4 दाते आहे ते मधातून चालते सोयाबीन पेरत, आणि इकडला तिकडला याच्यात नाली पडते. म्हणजे तुरी तर बेडवर आहेच आणि सोयाबीनही बेडवर येऊन जाते. त्याच्यामुळं कसं आहे, बेडचा फायदा कसा राहते, पाऊस जास्त झाला तर पाणी निघून जाते. पाऊस कमी जर झाला आणि आधीच ओलावा असला तर बेड नाही का ओलावा धरून ठेवते. त्याच्यामुळे पिकाला फायदाच आहे. आणि त्या पंजाब डॉगकडं काही लक्ष देऊ नका. आणि बेड यावर्षी मस्त झाले आपले. आता जर चांगला पाऊस झाला तर याच्यापेक्षा जास्त काही खाली जाणार नाही आहे. कमीत कमी 4 इंच तरी दबन आहे बेड.
याच्या पलीकडे काही दबत नाही. हे टाकाचे हे काय होतं म्हणणं काय होतं, मागच्या वर्षी सिंगलच वळ होती तिकडं 3 एकर सिंगलचे बेड फाडलेच आहे. तरी मी जेव्हा पाणी द्यायचं वेळ आली होती तेव्हा पुन्हा ट्रॅक्टर फिरवा लागला होता, नाली पाडा लागली होती, म्हणजे सरी पाडा लागली होती पाणी द्यासाठी. तर याचा फायदा असा आहे का आपण मंदातून पाणी सोडू शकतो. मधातून पाणी सोडलं तर इकडे तिकडे पाणी भेटते. आणि हे इकडं BVF पद्धतीच्या नाही तर नाल्या जे झाल्या आहे तिकडूनही पाणी इकडून तिकडून पाणी सोडलं तर कसं पाणी भेटते तुरीले चांगलं. तिकडं आता पिपा गेला एक उडून, ते पिपा घेऊन या लागन. कारण की आता मी वावरात याचं काही कामच नाही पडत. पाऊस नाही येऊन राहिला तर 4-5 दिवस झाले मी काही वावरात आलो नाही. आता हा फांदा जर मोडला आता मला आजच दिसला या फांदा मोडून. आणि तिकडे गेली पिपा उडाला आहे, पिपा घेऊन या लागते. हे पाहून घ्या, इथं मागच्या वर्षी तुरीच्या पेट्या होत्या ठेवून, तर इथं जे बेड मारले होते इथं बंद डुकरायनं निसंतान केला. म्हणजे इथं डुकरायनं तुरी खाल्ल्या होत्या, त्याला काही सापडले असेल दाणे गिने, तर बंदे बेड मोडून टाकले आता यायनं. हे बाई इकडं बेड आहे, एवढ्या जागेत बेड खतम, पार उखरून टाकले. हे बाय ना दाणे आहे ना, दिसून राहिले ना, हे बा तुरीचे दाणे, हे बा आहे ना, हेच खासाठी त्यानं हे बंद आता हे खराब करून टाकला. आता पुन्हा मारा लागते हे बेड पैसे देऊन. हे इकडूनच आले होय, हे लय आले का रे बाबा. हो ना, बंद्या उन्हाळ्याभर नाही खाल्ली राजा ना आता. हा मग इकडे बेड इकडे लावली होती मी गंजी, इकडे केले असून काही ना काही. हां ते पाय दिसत आहे का कृष्णा, ते पाय हां तिथंही लावली होती तुरीची बेड. इथं आपली सावी जमा केली होती आणि तिथं केली होती निर्मलची पूर्वा जमा. तिथंही बरोबर मला दिसून राहिला चिगळ पाडला आहे म्हणून बंद उखरला आहे तिथंही. हे तुरीचं ना सोयाबीनचं कुटार जमा करून ठेवलं आहे याचं, म्हणजे खात करासाठी. तर हे उखरणं चालू केलं होतं डुकरायनं, तर हे आपण याला तार गुंडायला आहे इकडून पूर्ण कंपाऊंडसारखा तार गुंडायला, म्हणून हे थोडंसं सेफ आहे. नाही तर हे पाय खसखुस झालेलं दिसत असून तुम्हाला, तर हे त्यानं केलंच होतं चालू. हे बाई इथं उखरलं आहे का नाही, पण इथं काही फरक पडत नाही, इथं काही आहेच नाही. इथं आपल्याला पराठी टाकायची आहे, त्याच्यामुळे इथचा काही वांदा नाही. इकडले चांगलेच आहे बेड, ठीक आहे. तेवढं नुकसान होतच असते, काही नाही होत. आता त्याइले खाले काही आहे नाही, त्याच्यामुळे ते नुकसान करतेच. आणि शेतकऱ्यांना कधी होप नाही सोडायला पाहिजे. असे नुकसान याच्यापेक्षा भयंकर नुकसान होत राहते. आणि आपल्या फील्डमध्ये तर हे या गोष्टी चालतेच, त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही. असे म्हणजे आपलं पीक जरी आता असतं तिथं पेट्या असत्या घोणासल्या असत्या, आता माया होत्या, मी तर या कॅनलवर टाकल्या होत्या, याच्यातल्या कमीत कमी 10 पेट्या नाही का डुकऱ्याने तेव्हा खाल्ल्या होत्या. का करता आपण रात्रीचं आपण येऊ शकत नाही ना, कारण की माणूस आपली सेफ्टी महत्त्वाची पहिले. त्याच्यामुळं काही जास्त काही त्या भानगडीत पडत नाही जायचं का जागरण करायचं बा याचं डुकरं हकलाले करंट लावायचा. करंट तर बिलकुल नाही लावता. माझ्या वावर गावाच्या जवळ आहे, मी करंट लावूच नाही शकत, कारण की कोणी आलं चिपकलं का करता 2 पेट्या याचं तुमचं नुकसान व्हायचं तर बंद. वावर इकाला का नाही एखादा मेला तर त्याला पैसे भरून द्यासाठी, त्याच्यापेक्षा हे करंट गिरणच्या भानगडीत पडायचं नाही. इथचे बेट चांगले आहे. ह्या वाला कॉकवे आपण जो बसून घेतला आता, ह्या मागच्या वर्षी नाही का फुटला होता ट्रॅक्टरनं, तर हा बसून घेतला आता बरोबर, पूर्ण लिकेज झाला होता. हे बांधी करून घेतली मागच्या वर्षी याच वर्षी, कारण की इथं बंद पाणी साचलं होतं. तिथं जे तुम्हाला समोर दिसत आहे ते बेंड दिसत असेल, तिथं नाही का टेकडा आहे थोडंसं, त्या टेकड्याजवळ पाणी थांबत होतं आणि बंद हे 1 एकर 1.5 एकर इथं पाणी साचत होतं. मागच्या वर्षी पूर्ण इथं आपलं काहीच नाही पिकलं, इथं तुरी नाही झाल्या, सोयाबीन नाही. आता ही बांधी करून घेतली, इथून पाणी निघून जाते. आणि ह्या जो प्लॉट आहे इथं आपण टाकणार आहे आपली व्हेरायटी सोना. सोनाची खासियत सांगतो तुम्हाला. खासियत म्हणजे सावी 1 नंबर आहे, सोना 1 नंबर आहे. मी माझ्या डोळ्यानं पाहिला आहे, त्याच्यामुळे सांगतो. आणि 5 ते 6 दाण्याची दोघांची शेंग आहे. फक्त सावी थोडी लेट येते, थोडी घ्यायची, भरपूर लेट येते. आणि सोना लवकर येते. तर फक्त तिला नाव नव्हतं काही त्या व्हेरायटीला, म्हणून मी सोना नाव दिलं आहे. नाही तर म्हणून काय कोण्या कंपनीची आहे, कोण पॅकिंग भेटते का दुकानात, कुठं भेटत नाही. आता हे मी यावर्षी तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे. खूप जण म्हणतात की बियाणं द्या, 2-3 मला मेसेज आले आहे का बियाणं सोनाचंही द्या.
सोन्याचं बियाणं तुम्ही घेऊही नका, माझ्यापाशी आहे नाही, जेवढं आहे मी ते तुम्हाला दाखवलं आहे बीज प्रक्रियेसाठी, बस तेवढं आहे, बाकी मी मार्केटमध्ये विकलं होतं. तर यावर्षी की तुम्ही पहा डोळ्यानं स्वतःनं इथं भेट द्यासाठी ये जा. मी वेळोवेळी तुम्हाला ॲड्रेस सांगत राहणार प्रत्येक व्हिडिओमध्ये, जेव्हा आपण लावण करणार किंवा छाटणी करणार, फवारणी वगैरे हे ते करणार. तर आपला ॲड्रेस आहे हिवरा दर्णे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. तर हे पूर्ण 3 एकरचे बेड आपण 10 फुटावर फाळून घेतले. हे असेच बेड आपण मागच्या वर्षी फाळले होते. आणि हे पण आपण BBF पद्धतीनं सारखंच करणार आहे. इकडून तिकडून मोठ्या ट्रॅक्टर असेल तर आपण तिथे हे करणार आहे, पोते बांधून घेणार आहे, मधातले 4च चालू देणार किंवा लहानच ट्रॅक्टर घालणार आहे याच्यात. तर इथं आपण सोन्याची लागवड करणार आहे, सोना तूर. तर ते पण 3-4 बिया 9 इंचावर किंवा 12 इंचावर म्हणजे 1 फुटावर. तर असं नियोजन आहे. पण आता वाट आहे आपल्याला फक्त पावसाची. पाऊस आला का आपले एक जरी पाऊस आला तरी आपण 2 दिवसात आपलं पूर्ण 14 एकराचं खतम करणार आहे विषय, पूर्ण पेरणी वगैरे करू. एक पाऊस आला तर म्हणजे कसं आहे आपल्याला मग 2 मोटर आहे आपल्याजवळ, एक इथं मोटर आहे, एक तिकडं मोटर आहे. तर आपण दोन्ही पाणी चालू देता येते. इकडून एक पाण्याची शिफ्ट आणता येते, एक तिकडून पाण्याची शिफ्ट अशी मधात येऊ द्यायची, पुन्हा वापस घेऊन जायचं, पुन्हा आणायचं, मग ते कंटिन्यू चालू द्यायचं. एक पाऊस आला पुन्हा त्याच्यानंतर दुसरा आला, मग पाऊस. पण पावसाच्या पाण्यानं जो फरक झाडावर दिसते ना, तो या स्प्रिंकलच्या पाण्यानं काहीच दिसत नाही. यानं थोडं झाड वाढत राहील, पण जिवंत राहिल्यासारखं राहते, पण पिकणार नाही ते या गोष्टी. त्याच्यामुळं पाऊसच येऊ द्या लागते. इकडली बांधी करून घेतली होती थोडीशी, कारण की हे आपलं वावर थोडंसं उंचावर आहे, तिकडलं वावर थोडंसं खाली आहे. तर हे बांधी करून घेतली. आता पाणी निघून जाते मस्त चकाचक आहे वावरं करून. पण आता फक्त पावसाची वाट आहे. आणि साऱ्यालेच आहे, बंद्या महाराष्ट्राला आहे. तर थोडंसं आता धोंडी गिंडी काढा सारेजण आपापल्या गावात, तेव्हा कुठं पाऊस येईन. आणि त्या पंजाब डॉगकडं काही लक्ष देऊ नका. तर होप देऊन राहिला आपल्याला, थोडंसं बरं वाटते ऐकायला का येईन बा पाऊस. पण वरतं जर पाहिलं तर काही दिसत नाही. त्याच्यामुळं धोंडी गिंडी काढा, जेवण द्या लोकायला, थोडासा गंजभराचा भातगीत शिजवा, खिचडी, बेसन, कांदा, आणि मग येते पाऊस. दरवर्षीचंच आहे. आत्ता इतक्यात येते मग येते पाऊस. धोंडी गिंडी काढल्यावर येते पाऊस. टक्की आहे या मोठे बाबाचा वावरबाई. हे बैल गिलं आहे, एक लाखा आहे, एक धामणा आहे, 2 रंगाचे 2 आहे. आणि एक कोंबडा ठेवला आहे आणि 3 कोंबड्या ठेवल्या. एक जण का म्हणे कॉमेंटमध्ये का तुम्ही गाडीत बसून व्हिडिओ बनवता तर विश्वास बसत नाही म्हणे. म्हणजे आता एखादा कास्तकार, एखादा शेतकरी जर गाडीत बसून चांगले कपडे घालून जर व्हिडिओ बनवत असन तर त्याला तो कास्तकार नव्हे बा, म्हणजे तो आपल्यातला नव्हे, तो दुसरं म्हणजे तो चांगला स्टँडर्ड आहे असं काही राहते का, असा म्हणत होता एक जण कॉमेंटवर. म्हणजे शेतकऱ्यानं कसं राहावं, कास्तकारानं म्हणजे फाटके कपडे घालून राहावं का, पॅन्ट असा वरतं राहावं, का त्यानं उन्हातच राहावं, नुसता घामानं भरून राहावं, असं काही राहते का. गाडीमध्ये व्हिडिओ बनवण्याचा अर्थ असा आहे का आवाज नाही येत, कोणी डिस्टर्ब नाही करत, चांगला व्हिडिओ बनते. मस्त AC गिशी लावून, AC लावतोच तर मस्त 1 नंबर व्हिडिओ बनते. काय रे बा, झाडं पाय कशी झाली वाळल्यासारखी पानं. मागच्या पावसाळ्यात लावली होती मी हे झाडं, त्याच्यासाठी हे बकऱ्या येते गावातल्या म्हणून हे जाळी आणली. 100 रुपयाची एक जाळी आहे. हे 700 रुपयाच्या जाळ्या आणल्या. या उन्हीच्यानं बंदे मरून राहिले. चला ठीक आहे, जाऊ द्या, आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.